समजलं का तुम्हाला? काका जसं सांगितलं तसंच बोलता. आता मॅडम बरोबर बोलता. आता बोला बरं, बोलून दाखवा बरं. अरे मला का बोलता येत नाही का? काय राजे माणसा तुम्ही बरोबर बोलतो. रुपेश रेडी आहे का रे? तुम्ही ready. चला. मंगेश समजालं ना तू यांना? हा, मॅडम. समजलं ना तुम्हाला? हा. चला जाऊया प्रोग्रामची वेळ हो, झाली. हा, चला. चला. नमस्कार, मी निरंजन पात्रीकर. आवाज जनतेचा या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या जनतेचं मनापासून स्वागत करतो. सर, विरोधी पक्षाचा थेट आरोप आहे आपल्यावर की गेल्या 2 महिन्यांपासून कांद्याचा भाव जो सतत वाढत जातो आहे त्यावर सरकारला नियंत्रण मिळवता आलेलं नाही. काय म्हणणं आहे आपलं? कसं आहे बरं का, आज कांद्याला 70 रुपये भाव भेटला म्हणून सगळ्यांच्या नजर तिकडे गेले. पण हाच कांदा कधी कधी 2 रुपयाला विकला जातो तेव्हा कोणी काही विचार नाही करत. आता या तेजीमध्ये जर का शेतकऱ्याला 4 पैसे मिळत असतील तर एवढे आरडाओरडा करायची काय गरज आहे? ही सीझनल वाढ आहे. अहो कसलं सिग्नल काय घेऊन बसलाय तुम्ही? हे सिग्नल बिग्नल नाही, हे कृत्रिम आहे, कृत्रिम. अहो आता ज्याप्रमाणे आपले मंत्री महोदय म्हणतायत त्याप्रमाणे खरंच जर शेतकऱ्याच्या हातात पैसा खेळत असेल तर आम्हाला आनंदच आहे, आम्ही समर्थनच करणार त्याचं. पण तसं नाहीये ना, शेतकऱ्याच्या हातात कांदा कुठे आहे? पाठक साहेब, तुमच्या सरकारमधील मित्रपक्षाचे जगताप साहेब तुमच्या कांद्याच्या भाववाढीला समर्थन देत नाहीये. 1 मिनिट. लाखापूरवरून तात्यासाहेब आपल्याशी काही बोलतायत. हां, बोला तात्यासाहेब. निरंजन साहेब, सरकारी पक्ष, त्याच्यानंतर मित्र पक्ष, विरोधी पक्ष, हे सगळे पक्ष आपापल्या पक्षाचा स्वार्थ हित बघूनच ही सगळी चर्चा करत असतात. नेहमीचा अनुभव आहे आमचा. त्याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की जो खरा ग्राहक आणि खरा विक्रेता आहे यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. हो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुमच्या शहराच्या भाजी मार्केटमध्ये आमची टीम हजर आहे. त्यांचंही मत आपण जाणून घेणार आहोत. निरंजन, सध्या मी लाखापूरच्या मार्केटमध्ये उभी आहे आणि आज आपल्या सोबत आहेत हिरापूरचे शेतकरी सखाराम. तर सखाराम, तुम्ही मार्केटमध्ये काय माल विकायला आणला? नाही जी, मी तर हफ्त्याचा बाजार करायला आलो. काय केलात बाजार? हेच आपलं नेहमीच. नेहमीच म्हणजे कांदे विकत नाही घेतले? नाही कांदे गिंदे काय नाही घेतले. का बरं? हा, 1 किलो कांदे तर पुऱ्या हफ्त्याचा बाजार होते. ही स्थिती आहे. आता यावर काय म्हणणं आहे आपलं पाठक साहेब? अहो असं एखादं उदाहरण असेल हो, नाही कोण म्हणते. पण म्हणून तुम्ही असं जनरलाइज नाही करू शकत ना. अहो, काय जनरलाइज करू शकत नाही तुम्ही बोलताय पाठक साहेब? मला एक सांगा पाठक साहेब, मार्केट तुमच्या जिल्ह्यातलं, शेतकरी बी तुमच्याच जिल्ह्यातला, हे असं सगळीकडेच व्हायला लागलं तर या भाववाढीचा फायदा शेतकऱ्याला न होता त्या व्यापाऱ्याला होणार हे तर मान्य करा. अहो किती दिवस पाठराखण करणार त्या व्यापाऱ्यांची? मिनल सोबत आणखी काही लोक आहेत, त्यांना काहीतरी सांगायचं आहे. त्यांचं म्हणणं ऐकूया. मिनल, आपण मार्केटमधल्या काही शेतकऱ्यांकडे जाऊ आणि त्यांनाही विचारू की त्यांचं मत याच्यावर काय आहे. एक मिनिट, मला काही बोलायचंय. आम्ही आता तुमचाच प्रोग्राम बघत होतो तिकडे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सगळीकडे भाववाढ सुरू असताना फक्त कांद्याच्या भाववाढीसाठी ही ओरड योग्य नाहीये. असं का वाटतं तुम्हाला? शेतकऱ्याकडील कांद्याची स्थिती काय आहे सध्या याचा अंदाज आहे का तुम्हाला? आपण मार्केटमधल्या शेतकऱ्यांकडे जाऊया आणि त्यांनाच विचारूया. या चला. अहो बोलू दे ना त्याला, बोलू दे ना. अहो माझा पॉइंट पूर्ण नाही झाला बोलू दे अजून. ना, खुली तुम्हाला काय चर्चा. मला बोलू दे ना बोलायचंय. त्याला. आपण प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच मतं घेतली आहेत. हे बघा, तुमच्या कार्यक्रमाचं नाव काय आहे? आवाज जनतेचा. मग का दाबला त्याचा आवाज तुम्ही? अहो बोलू द्या ना, होऊ द्या ना खुली चर्चा, बोलू द्या. ठीक आहे. मिनल, माझा आवाज ऐकू येतोय? हा, बोल निरंजन. मगाशी कांद्याच्या भाववाढीचं समर्थन करणारा जो तरुण होता त्याचं नेमकं काय म्हणणं आहे ऐकू देत मान्यवरांना. हा, ठीक आहे. तुमचं नाव सांगा. शिवाजी पाटील. भाववाढीचा फायदा शेतकऱ्याला होतोय असं तुम्हाला का वाटतं? महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात कांद्याचं उत्पादन होतं ते काही कमी अधिक दिवसांच्या अंतराने होत असतं. कुठल्या एखाद्या भागातला कांदा मार्केटला आला असला तरी पण दुसऱ्या भागातला कांदा हा शेतकऱ्यांकडेच असतो. तुम्ही आता अशी ही आरडाओरड करणार, मग सरकार काय बाहेरून कांदा आयात करेल. मग शेतकऱ्याचा माल तयार होईपर्यंत भाव इतके खाली पडतील की त्यांना तो कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागेल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आधी कांदा विकला त्यांनाही भाववाढीचा फायदा नाही आणि ज्यांचा माल नंतर येईल त्यांनाही फायदा नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांचंच दोन्हीकडून मरण होतंय हो. एक्झॅक्टली हेच मी म्हणतोय. 100 पैसे व्यापारी कमवत असेल तर 4 पैशांनी शेतकऱ्याची कमाई वाढतेच ना. व्यापाऱ्याला 100 पैसे आणि शेतकऱ्याला 4 पैसे हे प्रमाण पटतं का मंत्री महोदय तुम्हाला? एकीकडे व्यापाऱ्याला मालामाल करायचं आणि शेतकऱ्याला कंगाल करायचं, हेच धोरण आहे का तुमच्या सरकारचं? हे बघा तुम्ही कदम काय साहेब, बोलताय तुम्ही पाठक उगाच साहेब? विरोधाला विरोध करू नका. अरे 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 काय परिस्थिती चाललंय सांगते ते निरंजन? बघा. ही चर्चा बिर्चा म्हणजे तुम्ही काय बोलताय नाही, बघा आधी. नुसती फुकट. हे कसं आहे म्हणजे शहरामध्ये ते गाव खेडेगावामध्ये जावडी असते ना, ती आणून बसवली असं वाटतं. खरं बोललं म्हणजे चर्चा नाही, मिरच्या झोमतात. हॅलो हॅलो. आईला सरकारी पक्ष काय आणि विरोधक काय, शेवटी मरण शेतकऱ्याचंच. शिवा 70 रुपयाचा कांदा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतो. मल्टिप्लेक्सचं 150-200चं तिकीट चालतं तुम्हाला आणि आमचा 70 रुपयाचा कांदा जो केव्हा तरी होतो तो तुमच्या डोळ्यात पाणी आणतो. अरे यार, तू ना काहीतरी एक ठरव. गावाकडे गेला की शेतीचे विचार तुझ्या डोक्यात घुसतात, इकडे आला की स्पर्धा परीक्षा. मला तर ना आता तुझ्या विचारांमध्ये राजकारणाची हवा दिसायला लागली. एक काम कर, तू जा, मी येते. हाय, छान बोललास तू, पण आमच्या चर्चेचा सूरच बदलवला. त्याचं काय ना मॅडम, आमचं आयुष्यच बेसूर आहे. आमच्यामुळे तुमचा सूर तरी कसा लागणार? हाय, मी मीनल. शिवाजी त्याचं नाव. कॅन आय हॅव युअर नंबर? 9822 नंबर पण त्याचाच आहे. हां, एक मिनिट थांबा. हां, सांग, काय म्हणतो? 9822 90115. ठीक आहे, चल बाय, थँक्स. जगताप साहेब, हां. मित्रपक्ष या नात्याने तरी आम्हाला पाठिंबा देत चला. असे किती मुद्दे आणणार आहेत तुम्ही चर्चेला? हा? काय विरोधी पक्षानं उपस्थित केलेला मुद्दा आहे हा. आता आम्ही जरी तुमच्या पक्षाला पाठिंबा देत असलो ना तरी सुद्धा आम्हाला आमचं एक वेगळं अस्तित्व आहे ना. आणि शिवाय जनतेला आन्सरेबल आहे ना आम्ही. हो, पण एकत्र जबाबदारीनं आपण सरकार चालवतोच आहे की. हा? अहो पाठक साहेब, बाहेरून पाठिंबा आहे त्यांचा तुमच्या सरकारला. आणि तुम्हाला आतून. हा? मी काय म्हणतो कदम साहेब, तुम्हाला हवे तेवढे मुद्देच ना जगताप साहेब यांच्या चॅनलवर घेतले जातात. नाही कसं आहे बघा, मीडिया कोणा एकाचा नसतो हो. मीडिया पुन्हा एकाचा नसतो. आम्ही आपले फक्त नावापुरते, दुसरं काय. घ्या. पाठक साहेब, राजकारणात राहायचं असलं तर एखादं वर्तमानपत्र, एखादं न्यूज चॅनल पाहिजे हक्काचं. घ्या मनावर तुम्ही बी, असं म्हणता? करा विचार. ठीक आहे, करतो ना. चला या. तर येऊ का? नमस्कार. काय पाहिजे ते जा जा कपडा काय काका, हा आमची गँग कुठे दिसत नाहीये? नाही आले अजून. बस ना तू, येतीलच ते. अरे काळे साहेब, नमस्कार. नमस्कार माधवराव. RTO ऑफिसमध्ये तुम्ही काय काय आंदोलन बिंदोलन आहे की काय? आमच्या आंदोलनाची तुम्हाला कसली भीती? नाही कसं आहे, वाईट वृत्तीचा कोत्या वृत्तीचा माणूस आला की टेन्शन नाही हो, पण तुमच्यासारखा सरळ वृत्तीचा माणूस आला की टेन्शन वाढतं. नाही, मी इथे एका महत्वाच्या कामाला आलोय. मी पण एका केसच्या संदर्भात इकडे आलोय. ड्युटी फर्स्ट, ड्युटी हो. फर्स्ट. बाय. हो हां. भाऊ थोडं बघता का, सांगता का जरा कसं काय करायचं? प्रकाश काळे.
काय तुला बोललो होतो ना मी बनावटी कागदपत्र बनवताना पकडला गेला असं कायमचा पोचवी. चल पोचवतो तुला कायमचा. चालो. शिवाजी काळे साहेब, अहो ज्याला मी शोधत होतो त्याला तुम्ही ओळखताय मला माहितीच नव्हतं. बरं झालं याचा मित्र मला भेटला म्हणून, नाहीतर बगल में छोकरा और गाव में ढिंडोरा अशी आमची अवस्था झाली असती. आणि तात्यासाहेबांचं तुम्हाला माहिती आहे ना, मागचं पुढचं काही माहीत नसतं, पण त्याचं नाव शिवाजी पाटील आहे, त्याला शोधा. बरं झालं सापडलास. चल चल आमच्या तात्यासाहेबांना भेटायला चल. चल चल रे. तात्यासाहेब लाखे. ही वाळलेली जी पानं आहे ती मधून मधून खोडायला पाहिजेत. बरं. हे सगळं करत जा. जी. तात्या, शिवाजी पाटील. हो या हो या चल बस बस. बस बस बस. तुम्ही काल बघितलं तुला त्या टेलिव्हिजनच्या चॅनलवर पाहिलं. चांगला बोलला, चांगला बोलला. हा म्हणजे लक्षात येत होतं की अभ्यास केलेला मुलगा आहे. हो. काय एरवी काय आणखीन काय करतोस? स्पर्धा परीक्षा देतो तात्यासाहेब. शाबास. तसा मी BSc ॲग्री आहे. हो हो. तरी चांगला बोलला. म्हणजे पुस्तकी नव्हतं असं म्हणायचं. जे काही होतं ते प्रॅक्टिकल बोलला. गाव आहे इथे माझं तात्यासाहेब. कुठलं? शिंगणा. बर बर बर. मग काय याकरता काय गावाकडून पैसे? नाही तात्यासाहेब, RTO एजंटची छोटी मोठी कामं करतो. इथे एक NGO आहे संस्था, फार्मर्स वेलफेअर. ते म्हणत होते की शेती या विषयामध्ये ज्याला काही ज्ञान आहे असा कोणी प्रतिनिधी मिळतो का बघा तात्यासाहेब. करशील का? करेन ना तात्यासाहेब.